तुम्ही बघितलं असेल की अमरावती जिल्ह्याचा एक आदिवासी मुलगा आणि आदिवासी मुलगा कुठल्या स्तरातून बाहेर येतो ते तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे, परिचित आहे. आमच्याकडे आदिवासी संस्कृतीमध्ये थोडाफार बदल आहे. जसं क्षेत्र आहे त्यानुसार आमच्याकडे पण थोडा बदल आहे. त्याच्यामध्ये आमचे जे आदिवासी बांधव असतात यांची जी रचना असते, यांची जे प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही जबाबदारी दिली असते. आमच्यामध्ये गोंड समाजामध्ये, मी गोंड समाजावरचा आदिवासी आहे, तर आमच्या गोंड समाजामध्ये असे 1 ते 7 पर्यंत असे देव निश्चित केलेले आहे. आमचे पण देव निसर्ग देवच आहे. मंदिरात आम्ही कधी जात नाही. तर 1 देव, 2 देव, 3 देव, 4 देव अशा प्रकारचे आमचे 7 देव असतात. आणि आमच्यामध्ये जे सोयरीक संबंधी होते, लग्नाचे जे व्यवहार होतो ते सम आणि विषम या गटामध्ये होता. जसं काय 1 देवाला व्यक्ती 2 देवाला मुलीसोबत लग्न करू शकेल, 6 देवाला व्यक्ती 7 देवाला मुलीसोबत लग्न करू शकेल. जर का ते 7 देवीत असेल ते एक नियमच आहे की निसर्गाला तयार केलेला नियम आहे की आपली दूध बहीण असेल किंवा दूध भाऊ असेल, ते कुठलेही असो ते आपली बहीण असेल. म्हणून हे जे आमचे ते निसर्ग रचित जी जबाबदारी दिली आहे, प्रत्येक देवाला वेगळी जबाबदारी दिली आहे. प्रत्येक व्यक्ती काय खाईल, कुठल्या झाडाचं रक्षण करेल, हे सगळं दिलेलं आहे. जसे की 6 देव अगर कुंभरे परिवारात असेल, तो कधी गोकुळ खाणार नाही, तो नाही खाणार. आणि त्याला एक झाड दिलं आहे. जसे एखादा आपण टेकाम सरनेम बघितलं तर टेकाम मतलब सगुनचं झाड, तो त्या झाडाला कापणार नाही, त्याचं तो रक्षण करेल. आता मी माझं सरियाम आहे, माझी जे गोत्र सरियाम आहे, त्याच्यामध्ये रात्री जो आवाज करणारा जो किडा आहे त्याला सरी असं म्हणून तो किडा संबोधला जातो. ते त्याची पण वेगळी भूमिका आहे, त्याचं रक्षण करते. म्हणजे असं खूप प्रकारचं आहे. आणि या सम आणि विषममध्ये आम्ही एकत्र बांधून आहोत. आणि आमची जे धर्मव्यवस्था आहे, जी संस्कृती आता आहे चालूच आहे. तर या संदर्भात मी माझे ओबाळे सर आहेत यांना भेटलो, तिघे सर आहेत यांना भेटलो, यांना सांगितलं. हे थोडं यांना वेगळं वाटलं की आमच्याकडे वेगळं आहे, तुमच्याकडे वेगळं आहे, पण शेवटी आपण निसर्ग पूजकच आहोत, या संस्कृतीचे संवर्धक आहोत. तर आजच्या दिनी मला थोडंसं संधी दिली आपण सर्वांनी, खूप खूप धन्यवाद. अजून बरंच काही सांगायचं आहे पण आता वेळ संघर्ष आमचा ओके.